नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या वाहनातील डिझेल चोरी करणाऱ्या 4 जणांच्या सराईत टोळीने भरारी पथकाला रात्री चकवा दिला. दरम्यान पथकाने टोळीकडील कार, चाकू, कोयता व मोबाईल ताब्यात घेऊन संकेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले. सुमारे अर्धा तास रस्ते देखभाल कंपनीच्या भरारी पथकासह कर्मचाऱ्यांनी टोळीचा पाठलाग केला. मात्र सराईत चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. 2 दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. दिलीप दत्तात्रय काशीदकर वय 54 राहणार पट्टणकुडी व महादेव रावसाहेब गंधगुडे वय 50 राहणार वाळकी तालुका चिकोडी अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात शनिवारी रात्री 8च्या सुमारास झाला. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलिसात झाली आहे. जखमींना सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलीप यांची प्रकृती गंभीर बनल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं असून महादेव यांच्यावर निपाणी येथे उपचार सुरू आहेत. घटनास्थळी बसवेश्वर चौक पोलिसांनी पाहणी केली. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष BY विजेंद्र यांच्यावर हल्लाबोल करणारे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपच्या काही माजी आमदारांनी केली आहे. याला प्रत्युत्तर देताना यत्नाळ म्हणाले की माझ्यावर कारवाई करण्याची पावले उचलण्यास माझी हरकत नाही. मी जे काही बोललो ते योग्यच आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचार आरोप केला नसून राज्यातील हितासाठी व वक्फ बोर्डवर भाष्य केलं आहे. पण येडियुरप्पा यांनी दिल्लीत माझ्या विरुद्ध तक्रार केली आहे. त्यामुळे माझा लढा कोणाच्याही कुटुंबाशी नसून पक्षाच्या भवितव्यासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हुक्केरी शहरातील सुनगार गल्लीतील मनोरुग्ण महिलेने विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली. ललिता निलजगी वय 35 असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. ती बऱ्याच वर्षांपासून पोटदुखी आणि डोकेदुखीने त्रस्त होती. अनेक दवाखान्यातून उपचार करून देखील आजार कमी होत नव्हता. त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबत हुक्केरी शहर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजपासून डिसेंबर महिना सुरू झालाय. लवकरच 2024 हे वर्षही संपुष्टात येईल. दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही LPG सिलेंडरच्या किमती 1 तारखेला अपडेट करण्यात आल्यात. नवीन अपडेटनुसार व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाईटनुसार व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये 16.5 रुपयांनी वाढ झाली आहे. सलग 5व्या महिन्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढले आहेत. गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये त्याची किंमत 1,802 रुपये इतकी होती, तर आता 1,818 रुपये इतका दर झालाय. राज्य सरकारने पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजा वापरावर बंदी घालण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय. राज्यात मांजावर बंदी राहणार आहे. पक्षीप्रेमींनी केलेल्या मागणीची दखल घेत बंदीचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय. पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे पक्षी, मानव आणि पर्यावरणाची हानी होत असल्याच्या तक्रारी सरकारकडे करण्यात आल्या होत्या. यापूर्वी नायलॉनपासून तयार करण्यात आलेल्या मांजावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता काच आणि धातूच्या पावडर लेपाचा वापर करून तयार केलेल्या मांजावरही बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेचे मोकळे मैदान परिसर आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या सरदास मैदान तळीरामांसाठी दारूचा अड्डा बनलाय. महापालिका, पोलीस प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. सरदास मैदानावर रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नसतात. याचाच फायदा तळीराम घेताना दिसत आहेत. दररोज सायंकाळी 7 नंतर या ठिकाणी मद्यपी लोकांचा अड्डाच भरलेला असतो. तळीरामांची टोळकी या ठिकाणी खुलेआम मद्यपान करत असतात. अनेकदा त्यांच्यातच वाद होत असल्यानं फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसतोय. मद्यपी अनेकदा दारूच्या बाटल्या रिचवून रिकाम्या बाटल्या त्याच ठिकाणी टाकत असतात. यामुळे या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झालाय. रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी शहापूर बेळगाव येथील केएलई आयुर्वेदिक कॉलेजच्या सभागृहात बेळगाव येथील गीता परिवार, अग्निहोत्र परिवार तसेच केएलई BM कंकणवाडी आयुर्वेदिक कॉलेज बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 5161वी गीता जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्योजक विनायक लोकूर, उद्योजक रमेश लद्दड तसेच बीएम कंकणवाडीचे प्राचार्य सुहास कुमार शेट्टी यांच्या हस्ते अग्निहोत्र विधी पार पडले। त्यानंतर गीतेच्या संपूर्ण 18 अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले। आयुष मंत्रालयातर्फे देश का प्रकृती परीक्षण या संकल्पनेबद्दल उपस्थितांना माहिती देण्यात आली। शेवटी प्रसाद वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या प्रसंगी स्वाती झवर, श्रुती दीदी, अमोल जैन, रोहिणी पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये। सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। फक्त सभासदांकरिता, अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। राज्यमार्ग महामंडळातील परिवहन 1308 कर्मचाऱ्यांच्या बदलीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। या बदल्या आंतरविभागीय असून गतवर्षी डिसेंबरमध्ये याकरिता अर्ज मागवण्यात आले होते। केएसआरटीसीमधील तृतीय दर्जा प्रभारी वगळून आणि चतुर्थ दर्जा कर्मचाऱ्यांच्या आंतरविभागीय बदल्यांसाठी गेल्या डिसेंबरमध्ये अर्जांचे आवाहन करण्यात आले होते। त्यानुसार आलेल्या अर्जांची पडताळणी करून योग्य कारण असणाऱ्या 1308 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मंजुरी देण्यात आली आहे। बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे महापालिकेमध्ये हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी 3 डिसेंबर रोजी ऑनलाईन बैठक होणार आहे। या बैठकीला दिल्ली येथील संरक्षण मंत्रालय, पुणे येथील जेओसी कार्यालय, कर्नाटक राज्याचे मुख्य सचिव, बेळगावचे जिल्हाधिकारी तसेच कॅन्टोन्मेंटचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत। 3 महिन्यानंतर हस्तांतरणाच्या प्रक्रियेला गती मिळाल्यानं नागरिकांच्या नजरा या बैठकीकडे लागल्या आहेत। बेळगावसह देशातील 61 कॅन्टोन्मेंट बोर्डचे स्थानिक नगरपालिकेमध्ये हस्तांतरण करण्यात येणार आहे। मागील जून व सप्टेंबरमध्ये नंदिनी दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केल्यानंतर आमदार दंजेगौडा यांनी पुन्हा दुधाचे दर वाढवण्याचे संकेत दिलेत। डेअरी दुधाच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता असून दुधाच्या दरवाढीबाबत बैठक बोलावून चर्चा करून राज्य सरकार जाहीर करेल, असे त्यांनी सांगितले। बागायत उत्पादकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ठिबक सिंचनासाठी अनुदान दिलं जाणार आहे। 5 हेक्टरपर्यंत बागायत असलेले शेतकरी यासाठी पात्र आहेत। संबंधित बागायतदारांनी जवळच्या बागायत खात्याशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं। भाजीपाला वगळून इतर पिकांसाठी अनुदान दिलं जाणार आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना हे उपलब्ध होणार आहे। अलीकडे ठिबक सिंचनचा वापर वाढलाय। 2024-25 या वर्षात ठिबक सिंचनसाठी अनुदान योजना राबवली आहे। जांभूळ, पेरू, केळी, आंबा, काजू, चिंच, द्राक्षे आदी बागायती आहेत। त्याचबरोबर गुलाब, मोगरा, सूर्यफूल, झेंडू आदी फुलशेतीही आहे। अशांना ही ठिबक सिंचन योजना आधार ठरणार आहे। ठिबक सिंचन पद्धतीमुळे 50% पाण्याची बचत होऊन झाडांची जोमाने वाढ होते। कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन घेता येते। त्यामुळे खात्याने ठिबक सिंचनसाठी अनुदान उपलब्ध केलंय। अमेरिकेची निवडणूक, राज्यातील विधानसभा निवडणूक निकाल यामुळे जागतिक स्तराबरोबर राज्यातील सोने, चांदी आणि शेअर बाजारामध्ये चढ उतार व तेजी दिसून आली आहे। या मावळत्या वर्षी शेअर बाजारामध्ये नवीन 10 कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत। यामुळे गुंतवणूकदारांचा कल काय असणार हे लवकरच स्पष्ट होईल। सोने चांदीचा दर जागतिक बुलियनकडून काढला जात असतो। जागतिक उलाढाल, युद्धाचे वातावरण, डॉलरचा वाढलेला दर याचबरोबर अमेरिकेची निवडणूक याचा परिणाम सराफ बाजारावर झाला होता। ऑक्टोबर 30च्या शेवटच्या दिवशी सोने 10 ग्रॅम 82,000 तर चांदी किलोला 1,01,000 झालं होतं। सोने 85,000 तर चांदी 1.25 लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता सराफ बाजारामध्ये बोललं जात आहे। बेळगाव विमानतळाचे उपसंचालक प्रतापराव देसाई यांनी 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती घेतली आहे। त्यांनी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये आपल्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे। या निमित्ताने त्यांचा विमानतळ प्रशासनाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला। या सोहळ्यामध्ये एपीडी त्यागराजन, माजी प्राचार्य घोरपडे, रिजनल हेडक्वार्टर्सचे जीएम गणेशमूर्ती आणि हॉटेल मॅरियटचे जीएम कपूर यांची उपस्थिती होती। दिल्ली येथे कार्यरत असलेले बेळगाव विमानतळाचे तत्कालीन संचालक राजेश कुमार मौर्य
यांनीही देसाई यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा देत त्यांनी बेळगाव विमानतळासाठी दिलेल्या सेवेच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तेलंगणा राज्यामध्ये सुरक्षा दलाच्या पोलिसांना मोठं यश मिळालंय. मुलुगू जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलामध्ये पोलीस आणि नक्षलवादी यामध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत 7 नक्षल्यांचा खात्मा केलाय. याची माहिती मुलुगूचे एसपी डॉक्टर सबरीश यांनी दिली आहे. या चकमकीत येलांडू नरसंपेट क्षेत्र समितीचा कमांडर बद्रू उर्फ पप्पण्णा ठार झाल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या चकमकीबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेंगल चक्रीवादळ पुद्दुचेरीजवळील किनारपट्टीवर शनिवारी आदळले. ताशी 90 किलोमीटर वेगाने किनारपट्टीवर आदळल्यानंतर फेंगलचा वेग हळूहळू कमी होतोय. दरम्यान चेन्नईमध्ये पावसावेळी वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून 3 जण ठार झालेत. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये 44 सेंटीमीटर पाऊस झाला असून मागील 30 वर्षातील रेकॉर्ड मोडलेत. पुढील 3 दिवसात ते हळूहळू कमकुवत होईल. चेन्नई जवळपासचे जिल्हे आणि पुद्दुचेरीला पावसानं झोडपलंय. चक्रीवादळामुळे 16 तास बंद असलेलं चेन्नई विमानतळ आज रविवारी पहाटे पुन्हा सुरू झालं आहे. शहरातील शाळकरी मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर काल झालेल्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर गडहिंग्लज शहरामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. काल शनिवारी दुपारी गांधीनगर हॉल येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत आज रविवारी गडहिंग्लज बंदची हाक देण्यात आली होती. रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर गडहिंग्लजकरांनी एकत्रित येऊन शहरात निषेध फेरी काढण्यात आली. शहरातील एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आल्यानंतर शहरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी या प्रकरणी संशयित शहजाद शेख उत्तर प्रदेश आणि बरकत अली रईस पाशा राहणार गडहिंग्लज या दोघांवर गुन्हा दाखल केलाय. बरकत अली याला अटक झाली असून शहजाद शेख हा अद्याप फरारी आहे. दरम्यान सदर मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बलात्कार झाल्याचं समोर आलंय. या मुलीनंही खरा घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. ही माहिती समजताच गडहिंग्लजमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.